इझी बाईट्स मराठीमध्ये मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे कोकणाची खासियत खमंग झणझणीत दडपे पोहे। चला तर मग रेसिपी सुरू करूया। ह्या रेसिपीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, 1 बाउल आपण पातळ पोहे घेतलेले आहेत, किसलेली काकडी आहे, काकडीचे क्यूब्स घेत नाही आहोत आपण, काकडीला ग्रेट करत आहोत, रोस्टेड पीनट्स आहेत म्हणजेच आपलं दाण्याचं कूट आहे, कोथिंबीर, अर्ध लिंबू आणि मीठ। आपण थोडीशी साखरही घेतलेली आहे पण साखर ही आहे ती ऑप्शनल आहे। शेंगदाण्याचं कूट जे आहे ते एकदम बारीक क्रश नाही केलेलं आहे। काकडी जी आहे ती मी किसून घेतली आहे कारण काकडीला जे सुटणारं हे पाणी आहे ते आपल्या रेसिपीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। आता फोडणीसाठी मी गॅसवर एक कढई ठेवते आहे, ती गरम झाल्यानंतर मी त्यात 3 ते 4 टेबलस्पून तेल घालत आहे। आपल्याला तेल थोडंसं जास्त लागणार आहे तरच आपली फोडणी जी आहे ती अजून खमंग होईल आणि आपल्या पोह्यांना अजून छान फ्लेवर येईल। गरम तेल झाल्यानंतर मी त्यात मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे आणि ते तडतडल्यानंतर मी त्यात आपला कांदा आणि टोमॅटो घालणार आहे आणि त्याला छानपणे हलवून घेणार आहे। आपण ह्याला तोपर्यंत हलवत राहणार आहोत जोपर्यंत हा कांदा आणि टोमॅटो जो आहे तो छानपणे भाजला जात नाही आणि त्याचा कलर जो आहे तो चेंज होत नाही। त्याचबरोबरीने मी आता ह्याच्यात थोडासा हिंग टाकते आहे, त्याच्यामुळे आपला फ्लेवर जो आहे तो अजून एनहॅन्स होईल। त्यानंतर मी किसलेली काकडी जी आहे ती ह्याच्यात घालते आहे आणि पुन्हा एकदा मी ह्याला छानपणे मिक्स करून घेणार आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, गॅस आपल्याला फास्ट नाही करायचा आहे नाहीतर हे जळण्याची शक्यता जास्त आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता मी त्याच्यात मीठ, तिखट आणि हळद टाकून पुन्हा एकदा ह्या सगळ्या मिश्रणाला आपल्या छानपणे गॅसवर लो फ्लेमवर आता मिक्स करून घेत आहे। आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स प्रॉपरली मिक्स करून घ्यायचे आहेत। मी यात थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला एक गोडसर टेस्ट जी आहे आपल्या पोह्यांना ती नक्कीच येईल। काही जणं नारळाचं दूध जे आहे तेही या मिश्रणात घालून त्याला मिक्स करून यूज करतात किंवा पोह्यांना नारळाच्या दुधात भिजवून ठेवतात, हे ऑप्शनल आहे। मी नारळ जे आहे तो नंतर वापरणार आहे। या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपण त्याला छानपणे हलवून घ्यायचं आहे। आता बघा कसं छान ह्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण ही फोडणी थंड करायला ठेवणार आहोत। फोडणी थंड करणं गरजेचं आहे कारण जर आपण गरम फोडणी पोह्यात टाकली तर आपले पोहे जे आहेत ते आकसून जातील, जे आपल्याला नको आहे। आता पोह्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेते। काही जणं जी आहेत ते जाडे पोहे वापरतात, मी इथे पातळ पोह्यांचा वापर केलेला आहे। आता थंड झालेली फोडणी मी या पोह्यात घालते आहे हळूवारपणे आणि त्याच्यावर लिंबू पिळून घेत आहे। जास्त लिंबू आपल्याला नाही पिळायचा आहे नाहीतर पोहे आंबट होऊन जातील। हे झाल्यानंतर मी ह्या पोह्यांना छानपणे एकजीव करून घेणार आहे आपल्या या फोडणीत। या रेसिपीची गोड आठवण म्हणजेच माझी आजी मी लहान असताना समुद्रकिनारी आणि पिकनिकला जाताना ही डिश नक्कीच बनवायची, त्यामुळे ही माझी डिश खूप फेवरेट आहे आणि म्हणून म्हटलं आज आपण ही स्वतः करून बघूया। पोहे मिक्स करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला जास्त फोर्स इकडे लावायचा नाही आहे, नाहीतर पातळ पोहे असल्यामुळे हे ब्रेक होतील इझिली आणि मग त्याची टेस्टही तशी लागणार नाही आणि ते दिसायलाही खूप वेगळे होतील। त्यामुळे आपल्याला हळूवारपणे या सगळ्या मिश्रणाला मिक्स करायचं आहे। हे करून झाल्यानंतर आता मी ह्याच्यात टाकणार आहे आपले रोस्टेड पीनट पावडर म्हणजेच आपलं दाण्याचं कूट। तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रपोर्शन टाकू शकता। मला दाण्याचं कूट फार आवडतं सो मी थोडं जास्त घालते आहे। त्यानंतर मी त्याच्यात आपलं किसलेलं ओलं खोबरं जे आहे ते सुद्धा यात थोडं घालते आहे। ह्याच्याने आपल्याला एक छान गोडवा खोबऱ्याचा खाताना आपल्याला येईल आणि त्यानंतर मी त्याच्यात घालणार आहे आपली कोथिंबीर आणि परत एकदा मी हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे, म्हणजेच आपल्याला प्रत्येक चवीमध्ये खोबऱ्याची, दाण्याची, कोथिंबिरीची आणि त्या फोडणीतल्या पोह्यांची छान अशी टेस्ट लागेल। आता आपले दडपे पोहे पूर्णपणे तयार आहेत। पिकनिकला सोबत नेण्यासाठी किंवा झटपट खमंग नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट। गरमागरम चहासोबत एन्जॉय करा आणि कोकणाची चव मनसोक्त जपा। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।